खरं तर 11वी-12वी मध्ये मी माझं सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं होतं. ओके. जवळपास मी प्रत्येक चॅप्टरचे लास्ट 5 इयर एमसीक्यू सगळे सॉल्व्ह केले होते. नुकतेच HSC बोर्डचे पेपर संपलेत आणि खूप सारे मुलं आता शिफ्ट होत आहेत सीईटीच्या प्रिपरेशनकडे. हे जे लास्टचे 2 महिन्याचा पिरियड आहे. रात्री 1ला घरचे सगळे झोपले होते. मी आणि माझा भाऊ जागत होतो. तेव्हा आम्ही बघितलं रिझल्ट. ओके, ओके. काही चांगलं वाटलं होतं खूप. घरच्यांना कोणाला सांगितलं नाही. तसंच बघितलं आणि झोपून गेलो. सकाळी नंतर सांगितलं. नंतर सांगितलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर टॉक बाय एनरोल इंजिनियर या सिरीज मध्ये तुमचं परत एकदा स्वागत. येथे आपण जाणून घेतो अशा मुलांची जर्नी ज्यांनी महाराष्ट्रातील वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळवलं आहे. तर आज आपल्या सोबत आहे असद पठाण, ज्याने की सीईटी मध्ये 99.68% मिळवून सीओईपी मध्ये ऍडमिशन मिळवलं. तर आज आपण त्याकडून जाणून घेणार आहोत त्याच्या HSC बोर्ड आणि सीईटीच्या प्रिपरेशनची जर्नी, त्यानंतर त्याचे स्टडी प्लॅन्स, त्याच्या एक्झाम रिलेटेड स्ट्रॅटेजीज आणि बरंच काही. तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली त्या मुलांसाठी जे की एम करतात सीओईपी सारख्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळवणं, त्यानंतर 99+ मिळवणं. तर सर्वात पहिलं असं तुझं कॉंग्रॅच्युलेशन, 99.68% मिळवून सीओईपी सारख्या प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये त्याने ऍडमिशन मिळवलं. तर पॉडकास्टला सुरू करण्याच्या आधी थोडंसं तुझं इंट्रोडक्शन दे ब्रीफ मध्ये, की कसं तुझं स्कूलचं बॅकग्राऊंड काय होतं, त्यानंतर कॉलेजमध्ये कसं. तर धन्यवाद पहिल्यांदा. माझे नाव असद पठाण. मी माझे माध्यमिक शिक्षण महात्मा फुले विद्यालय भाडणे येथे पूर्ण केले. त्यानंतर मी 11वी-12वी साठी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये विद्यासारथी अकॅडमी येथे मी 11वी-12वीचे शिक्षण पूर्ण केले. मी माझी इंजिनिअरिंगची डिग्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी इथून सीएससी या डिपार्टमेंटमधून परस्यू करत आहे. ओके. तर इंजिनिअरिंग परस्यू करायचं हे सिरियसली कधी डिसाईड केलं? कारण मुलांकडे 10th नंतर खूप सारे ऑप्शन्स असतात, की 10th नंतर नीटची तयारी करू शकतात मुलं, डॉक्टर, MBBS या फील्डमध्ये, किंवा MBA, BCA, BBA वगैरे. तर तू इंजिनिअरिंग डिसाईड करायचं हे कधी डिसाईड केलं? खरं सांगू तर 10वी नंतर आपल्याकडे बराचसा वेळ होता, हो. 1.5 महिन्याचा वेळ होता. त्यामध्ये मी इंटरनेटवर बऱ्याचशा एक्सप्लोअर केल्या बऱ्याचशा गोष्टी. नंतर मला कळालं की जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये आहेत, म्हणून मी इंजिनिअरिंग घेण्याचा विचार केला. ओके. तर तू जेव्हा एनरोल केलं जे 11वी मध्ये कॉलेजेस किंवा कोचिंगच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये, तर तुझ्या असं एम होतं की सीओईपी मध्येच मला ऍडमिशन पाहिजे, किंवा जे प्रेस्टिजियस कॉलेजेस आहेत, टॉप 5 चे कॉलेजेस आहेत, तर त्यामध्येच ऍडमिशन पाहिजे असं काही डोक्यात होतं? खरं सांगू तर स्टार्टिंगला नव्हतं, कारण मला एवढी सीईटी विषयी एवढी जाणकारी नव्हती, कारण आपण गावाकडे एवढी काही जाणकारी नसते इंजिनिअरिंग विषयी. म्हणून स्टार्टिंगला तसं काहीच नव्हतं, फक्त अभ्यास केला. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा कळायला लागलं की असं असतं, सीओईपी, बीआयसीटी कॉलेज आहेत. त्याच्यानंतर मग एंडिंगला जेव्हा मॉकचे एमसीक्यू, मॉकचे जेव्हा आन्सर शीट यायला लागल्या किंवा स्कोर यायला लागला, त्याच्यानंतर मग असं वाटायला लागलं हा भेटू शकतो आपल्याला चांगले कॉलेज. त्याच्यानंतर मग एम बनवला की हा कॉलेज पाहिजे आपल्याला. तर यामध्ये तुझं जे फ्रेंड सर्कल आहे, किंवा आपण म्हणूया जो सर्कल असतो आपला डे टू डे लाईफ मधला, तो किती इम्पॅक्ट करतो यामध्ये? की जसं की तुझं ड्रीम सीओईपी, म्हणजे तू आता ऍडमिशन घेतलंय, पण जेव्हा तू प्रिपरेशन करत होता तेव्हा तुला माहित नव्हतं की सीओईपीच भेटेल. तर यामध्ये तुला पुश करणारे जे फ्रेंड्स असतात, जे कोचिंग इन्स्टिट्यूटचे टीचर्स असतात, तर त्यांचं किती इम्पॉर्टन्स आहे यामध्ये, या सर्व प्रिपरेशन जर्नीमध्ये? खरं तर त्यांचं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन होतं, कारण की जेव्हा आपले जेव्हा मित्र आपल्याला पुश करतात तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो, कारण आपल्यामध्ये जे हेल्दी कॉम्पिटिशन असतो त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. आणि माझे मित्र पण, म्हणजे आपण जे मित्र ठेवले पाहिजे ते चांगले ठेवले पाहिजे, म्हणजे आपल्या लेवलचे किंवा आपल्या लेवलच्या वरचे. आपण खालचे ठेवले तर मग आपल्यावर एवढा प्रभाव नाही पडणार, पण जे आपल्यापेक्षा जर हुशार मित्र ठेवले तर ते आपल्यावरती जास्त प्रभाव पाडते, आपण पण त्यांच्या बरोबरीला यायचा प्रयत्न करतो. तर नक्कीच मुलांना सांगू इच्छितो की जे हेल्दी कॉम्पिटिशन असतं ते नक्कीच पाहिजे तुमच्या सर्कलमध्ये. तुम्ही जेव्हा एक्झामच्या रिलेटेड तुम्ही चर्चा करता मुलांसोबत, इतरांसोबत, तर तुम्हाला कळतं की आपण कुठे आहे आणि आपण अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो आपल्यामध्ये, आपल्या प्रिपरेशन्स मध्ये. ओके. तर पुढचा क्वेश्चन असा की आता जसे नुकतेच HSC बोर्डचे पेपर संपलेत आणि खूप सारे मुलं आता शिफ्ट होत आहेत सीईटीच्या प्रिपरेशनकडे, हे जे लास्टचे 2 महिन्याचा पिरियड आहे. तर तुझा जेव्हा हा टाइम होता की 2 महिनेच राहिले होते सीईटी पेपरला, तर तू त्यावेळेस कसं प्रिपरेशन केलं? तुझा पेस काय होता त्यावेळेस? खरं तर शेवटच्या 2 महिन्यामध्ये मी केला अभ्यास, परंतु शेवटचे जे 10 दिवस होते त्याच्यामध्ये मेजॉरिटी अभ्यास मी नाही केला. त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपल्यावरती खूप प्रेशर येईल शेवटच्या पेपरसाठी, पण ते शेवटचे 10 दिवस होते त्याच्यामध्ये मी फक्त रिव्हिजन करायचो, दिवसाला 1 मॉक द्यायचो आणि दिवसभर म्हणजे खेळायचो, काहीतरी अशा गोष्टी करायचो, पण सोशल मीडियापासून दूर होतो. पण अशा वेगवेगळ्या गोष्टी करायचो ज्याने मन रंगत राहील आणि काही प्रेशर पडणार नाही. आणि राहिला मग तो 1 महिना, त्याच्यामध्ये मी खूप अभ्यास केला. म्हणजे दिवसाला 2 मॉक व्हायचे माझ्या, सकाळी 9 ते 12 ला एक आणि संध्याकाळी 3 ते 6 पर्यंत. अशा दिवसाला 2 मॉक घ्यायचो
आणि 6 ते 9 पर्यंत त्याचं अनालिसिस करायचं, म्हणजे कोणत्या गोष्टी चुकल्या, कोणत्या नाही चुकल्या, इम्प्रूव्ह कोणत्या चॅप्टर मध्ये चुकल्या, Yes. मग त्या गोष्टींवरती इम्प्रूव्ह करायचो. त्याचे जे पीओक्यू असायचे पीओक्यू सॉल्व्ह करायचो. काय डाऊट असले तर टीचर कडून सॉल्व्ह करून घ्यायचो. ओके, तर तू जसे 2-3 पॉइंट्स मेन्शन केले इकडे की मॉक टेस्ट वगैरे, सोशल मीडिया, तर मी त्यावरच क्वेश्चन विचारतो की सोशल मीडिया जे की आजच्या जगात मुलांसाठी, त्यातली त्या 12th मुलांसाठी हे खूप डिस्ट्रॅक्शन वालं एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मुलं तिकडे जातात आणि स्क्रोल करत करत कधी 1 तास 2 तास निघून जातं कळतही नाही. तर तू कसं त्याला मॅनेज केलं होतं त्या तुझ्या प्रिपरेशन जर्नीमध्ये? खरं तर 11वी-12वी मध्ये मी माझं सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं होतं. ओके. सोशल मीडिया बंद होतो, व्हॉट्सअप बंद होता. मी मेसेज पण मेसेजेस ऍपवरून करायचो. तर त्याच्यामुळे मग मला काही एवढा प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि युट्यूब वगैरे एवढं काय त्यावेळी खास इंटरेस्ट नव्हता. समजा एखाद दिवस रविवारी, म्हणजे एखाद दिवस चीट डे ठेवायचा आणि त्या दिवशी युट्यूब बघणार किंवा पिक्चर बघणार एखादा. मेजॉरिटी वेळी काही एवढा काही प्रॉब्लेम जाणवला नाही सोशल मीडियाचा. ओके, तर मुलांना मी सांगू इच्छितो की ही जी प्रिपरेशन जर्नी असते ती फक्त रिझल्ट नंतर दिसते की सीयूईपी मध्ये ऍडमिशन भेटलं, 99.6 मिळालेत, पण याच्या आधीचं जे सॅक्रिफायसेस आपण म्हणू शकतो ते असे की सोशल मीडियाला पूर्ण त्याने बंद म्हणजे बंद ठेवलं होतं. तर नक्कीच हे बेनिफिशियल पण ठरलं जे की आज तू सीयूईपी मध्ये CS ब्रांचला आहे. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा की तुझं जे पीक डेली आवर्स होते ते जे, म्हणजे आपण असं समजूयात की 11वी-12वी तू सीईटीचा अभ्यास केला, स्टडी प्रिपरेशन केलं, तर 12वी मध्ये पीक डेज जे होते जिकडे तू खूप सारा अभ्यास केला, म्हणजे तुझं शेड्यूल एकदम टाईट होतं, कॉम्प्लेक्स होतं, ते कोणते डेज होते? 12वीच्या बोर्ड जेव्हा झाले ना, त्याच्यानंतर काही 1.5 महिन्याचा वेळ होता. त्यामध्ये मी खूप एफर्ट्स दिले, कारण बोर्डामुळे माझ्या थेअरी आणि कॉन्सेप्ट जवळपास क्लिअर झाल्या होत्या, परंतु माझी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल थोडी कमी होती आणि स्पीड पण कमी होती जेई मुळे, कारण जेईचा पहिला अटेम्प्ट दिला होता. म्हणून मी त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, खूप मॉक टेस्ट दिल्या, दिवसाला 2 मॉक टेस्ट व्हायच्या आणि जवळपास मी प्रत्येक चॅप्टरचे लास्ट 5 इयर MCQ सगळे सॉल्व्ह केले होते. PYQ. येस. मग त्याच्यामुळे मग एवढा प्रॉब्लेम नाही झाला आणि बस तेवढंच. ओके ओके, तर हे जे आपली जर्नी असते त्यामध्ये मेनली PCM जो आपली स्ट्रीम असते, तर त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असे 3 सब्जेक्ट असतात. तर मला विचारायचं आहे असं की यामध्ये या 3 सब्जेक्ट मधून तुला असा डिफिकल्ट वाटणारा सब्जेक्ट कोणता होता आणि त्याला तू कसं ओव्हरकम केलं? खरं तर डिफिकल्ट वाटणारा सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्स होता, कारण मी 11वीला थोड्या दिवस जेईचा अभ्यास केला होता, त्यामुळे मग त्याच्यामधून थोडेसे पार्ट जो होता तो मी स्किप केला होता. त्याच्यामुळे मग तो पार्ट मला परत करावा लागला, त्याच्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम जाणवला होता. मग तो पार्ट परत केला आणि त्याच्यामध्ये काही काही होते जसे की आपलं कॅल्क्युलस झाला, डेरिव्हेटिव्ह झाले, ते खूप अवघड होते, म्हणजे ते 1-1.5 महिन्यात शिकणं अवघड आहे. त्यासाठी काय केलं की सगळे PYQ घेतले, PYQ सॉल्व्ह केले, त्याच्यामध्ये कोणता नवा पॅटर्न सापडला तो पॅटर्न लिहून ठेवला, समजा असा क्वेश्चन आला तर हा पॅटर्न लावायचा. आणि समजा मग जेव्हा आपले हे पेपर व्हायचे, पेपरच्या आधी ते पूर्ण पेपर वाचून रिवाइज करायचा, पेपर द्यायचा. मेजॉरिटी त्यांनी क्लिअर झालं. ओके ओके, तर हे जे काही छोट्या छोट्या इन्साइट्स आहेत त्या नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असतील, जे काही स्टुडंट्स आता अटेम्प्ट करणार आहेत सीईटीचे पेपर्स, किंवा जे 11वीचे मुलं आता 12वी मध्ये प्रिपरेशन करणार आहेत सीईटी आणि जेई साठी, तर या ज्या इन्साइट्स आहेत त्या नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहतील. तर नेक्स्ट क्वेश्चन असा की तू जसं आता म्हटला की 11वी मध्ये मी जेईची तयारी करायला चालू केली, पण त्यानंतर मी कंटिन्यू केलं नाही, तर यामागे काय रिझन होतं की नंतर असं वाटलं की सीईटी कडे जास्त फोकस करायचा आहे? तसं नव्हतं, कारण मी जेईचा अभ्यास 12वी मध्ये पण केला, पण डिसेंबर मध्ये जेव्हा जेईचा पहिला अटेम्प्ट आला त्यावेळी थोडासा कमी केला आणि जेईचा अटेम्प्ट दिला, त्याच्यानंतर मग बोर्डाचा अभ्यास सुरू केला. आणि मला असं वाटलं की जे थोडी अवघड आहे, पहिल्या अटेम्प्ट मला काय 93% आले होते मे बी, तर मला वाटलं की आता आपण जेई सोडून सीईटी कडे जास्त फोकस दिला पाहिजे, कारण सीईटी साठी थोडाच वेळ बाकी होता, म्हणून मी जेई सोडली, सीईटी कडे लक्ष दिलं. ओके, तर नक्की सीईटीचा जो काही रिझल्ट आलाय त्यामध्ये तुला ते कॉलेज अलॉट तर झालंयच, तर सीईटीच्या रिलेटेड क्वेश्चन असा की जी काही एक्झाम असते त्यामध्ये स्पीड खूप इम्पॉर्टंट असतं, स्पीड सोबत अॅक्युरेसी खूप इम्पॉर्टंट असते, तर हे कसं मॅनेज केलं? म्हणजे जे काही आपल्याला टाइम पिरियड असतो, टाइम कन्स्टेंट असतो, त्यामध्येच आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा असतो, आणि त्याला कसं मॅनेज केलं? सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, हा कसं मॅनेज केलं तू? खरं तर मॅथ साठी ना फक्त आधी ना जे कॅल्क्युलस झालं, डेरिव्हेटिव्ह झालं, ते क्वेश्चन खूप मोठे असतात, त्यांना स्किप करायचं आणि सगळं शेवटी सोडवायचे, कारण त्याच्यामध्ये ऑप्शन असतो मार्क ॲज रीड और
स्किप फॉर लेटर. हा, हा, हा. तर मग त्याच्यामध्ये तो शेवटी ठेवायचे. हा. आणि जे क्वेश्चन असतात समजा याचे कशाचे प्लेनचे असतात, वेक्टर्सचे असतात, स्ट्रेट लाईन्स स्ट्रेट लाईन्स वगैरे, अरिथमेटिक इक्वेशन्स वगैरे, ते क्वेश्चन आधी सॉल्व्ह करायचे. मग त्याच्यामुळे टाइम पण आपला जास्त जात नाही आणि शेवटी आपल्याला कळतं किती क्वेश्चन राहिलेत आणि सोपे क्वेश्चन पण शेवटी राहणार. ओके ओके. तर तू अजून एक पॉइंट मेन्शन केला मॉक टेस्टचा. तर तू सांगितलं की मी 2 मॉक टेस्ट पर डे देत होतो. तर या कोणत्या बेसिसवर होत्या, म्हणजे की चॅप्टर वाईज होत्या और सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट तू प्रेफर करायचा? पहिला 1 महिना मी चॅप्टर वाईज दिल्या. Okay. समजा केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर, हा, फिजिक्सचे 2 चॅप्टर आणि मॅथ्सचे 2. मॅथ्सचे 2 चॅप्टर. येस. पण त्याच्यानंतर जेव्हा 1 महिना संपला त्याच्यानंतर सगळे चॅप्टर संपून गेले. त्याच्यानंतर मग मी फुल लेंथ सुरू केलं. फुल लेंथ पूर्ण सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट चालू केलं. ओके. तर यामध्ये जी काही मिस्टेक्स व्हायच्या तर ह्याला इम्प्रूव्ह कसं केलं, ह्याला अनालिसिस कसं केलं या मॉक टेस्ट नंतर? काय करायचो, प्रत्येक पेपर झाल्यानंतर 2 तास अनालिसिसला द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन चुकलेत त्याचे चॅप्टर लिहून ठेवायचो, क्वेश्चनचा टाईप कोणता होता तो लिहून ठेवायचो. त्याच्यानंतर मग तो क्वेश्चन टीचर कडून सॉल्व्ह करून घ्यायचो किंवा नाहीतर मग मित्र असतात आपले, मित्रांकडून सॉल्व्ह करायचा. आणि तो चॅप्टर वरचे सगळे जे PYQ असतील ते सगळे सॉल्व्ह करायचे. म्हणजे तो चॅप्टर आपल्या लक्षात राहील आणि तो जो चुकलाय तो परत पेपर मध्ये आला तो चुकून पण चुकणार. ओके. म्हणजे यामध्ये कसं असतं की काही मुलांचं पार्ट पडलेलं असतात की माझा हा वीक चॅप्टर आहे, हा माझा स्ट्रॉंग चॅप्टर आहे, किंवा हा माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट किंवा वीक सब्जेक्ट आहे. तर तू याला कसं डिफरन्शिएट केलं होतं तुझ्या टाइमला, की असं तू ठरवलं होतं की माझा हा वीक चॅप्टर आहे तर मी ह्याला कमी अटेम्प्ट करणार आणि जो स्ट्रॉंग चॅप्टर आहे त्याचं मी जास्त सॉल्व्ह करणार, त्याला जास्त अटेम्प्ट करणार? तसं काही ठरवलं नव्हतं, पण मॅथमॅटिक्स हा कम्पॅरेटिव्हली अवघड असतो. ओके. त्याच्यामध्ये मी अभ्यास त्याचा जास्त केला होता कम्पॅरेटिव्ह केमिस्ट्री झालं, फिजिक्स झालं. आणि जेव्हा आपला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर मग केमिस्ट्रीचे 50. मग सगळ्यात आधी केमिस्ट्री अटेम्प्ट करायचा, कारण केमिस्ट्री आपला 50 क्वेश्चन जास्तीत जास्त 25-30 मिनिटात होऊन जातात. राहिला वेळ फिजिक्सला द्यायचा. आणि फिजिक्स मध्ये पण काय काय क्वेश्चन असतात, फक्त फॉर्म्युला लावायचा आणि उत्तर निघायचं. मग ते क्वेश्चन आधी सॉल्व्ह करायचे आणि ज्या क्वेश्चन मध्ये मोठे मोठे न्यूमेरिकल झाले ते शेवटी द्यायचे. त्याच्यामुळे आपला टाइम बरोबर होतो. तर याच्या रिलेटेड माझा नेक्स्ट क्वेश्चन असा की हे जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक पार्ट असतो आणि एक कन्सेप्ट अंडरस्टँडिंगचा पार्ट असतो थेरॉटिकल, तर तू यामध्ये कोणता तुझा बेस्ट झोन होता आणि तू कसं त्याला अटेम्प्ट केलं? जसं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या अंडर आपण म्हणूयात की न्यूमेरिकल्स वगैरे असतात फिजिक्स मध्ये, तर ते लेंदी असतात, काही वॉस्ट असतात. तर हे तुझे स्ट्रॉंग झोन होता की कन्सेप्ट जे थेरॉटिकल जे डेफिनेशन्स वगैरे जे पार्ट असतात, जे ऑब्जेक्टिव्ह असतात, यामध्ये तुझा वीक आणि स्ट्रॉंग झोन कोणता होता? खरं तर माझा स्ट्रॉंग झोन होता हा थेरॉटिकल. कारण थेरॉटिकल मध्ये आपण पहिले पण 11वी-12वी झालं होतं आणि त्याच्यानंतर परत बोर्डच्या वेळी थेरॉटिकल पार्ट केला होता. त्याच्यामुळे थेरॉटिकल 2 वेळा झालं, त्याच्यामुळे तो जास्त स्ट्रॉंग पार्ट होता ऍज कम्पेअर टू द न्यूमेरिकल्स. ओके. आणि जे फायनलचा जो पेपर असतो आपला सीईटी एक्झामचा, त्यामध्ये प्रेशर तर असतंच, नक्कीच प्रेशर असतं, पण हा जो टाइम कन्स्ट्रेंट असतो तो कसा मॅनेज केला? तर मी जे आधी मॉक टेस्ट दिल्या होत्या त्यांनी मला असं कळलं होतं की मी एवढ्या वेळेमध्ये एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो किंवा एवढ्या क्रायटेरिया म्हणजे एवढे क्वेश्चन राहिले म्हणजे आपलं टाइम कमी राहतो किंवा टाइम जास्त राहतो. त्याच्यामुळे मग मला कळलं होतं की कुठं काय चुकणार आहे, कुठं काय, म्हणून मी जास्त काय एवढं. म्हणजे मॉकची जी प्रॅक्टिस असते आपण म्हणतो ती आपल्याला हेल्पफुल अशी ठरते की आपण जेव्हा फायनलचा पेपर अटेम्प्ट करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये टाइम कन्स्ट्रेंटचं आपल्याला एक कळून जातं की आपण किती पेपर अटेम्प्ट केलाय आणि किती मध्ये करू शकतो. ओके. तर या प्रिपरेशन दरम्यान तुला जे रिसोर्सेस जसे बुक्स वगैरे, पीडीएफ वगैरे तू काही रेफर केल्या होत्या, त्या तुला हेल्पफुल ठरल्या होत्या? हा, जसे की अरिहंतचं PYQचं बुक येतो एक, आणि अजून टार्गेट बुस्टर आणि इनरोल इंजिनिअरचे काही बुक्स होते, काही नोट्स होत्या, नोट्स पीडीएफ आपण शेअर करायचं, ते मला काही हेल्पफुल ठरल्या होत्या. येस. ओके. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा की जेव्हा तुझा रिझल्टचा डे होता, 98.66% ज्या दिवशी मिळाले, त्या दिवशी तुझं काय रिएक्शन होतं? फॅमिलीचं, रिलेटिव्हचं काय रिएक्शन होतं त्यावेळी? खरं तर मला एवढेच एक्सपेक्टेशन नव्हत्या. मला असं वाटलं होतं की 98.5, 98.6 पर्यंत पडतील. पण ज्या दिवशी आला त्या दिवशी मे बी रात्री काहीतरी 1ला आला होता रिझल्ट. रात्री 1ला घरचे सगळे झोपले होते, मी माझा भाऊ जागत तेव्हा आम्ही बघितलं रिझल्ट. काही चांगलं वाटलं होतं खूप. घरच्यांना कोणाला सांगितलं नाही, तसंच बघितलं आणि झोपून करून सकाळी नंतर सांगितलं. ठीक आहे. तर रिझल्ट तर लागला, पण रिझल्ट नंतर मेन चॅलेंज जे असतं की पूर्ण जी प्रोसेस असते अंटिल आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत नाही तोपर्यंत, तर ही प्रोसेस कितपत माहित होती आणि कितपत तुला आपल्या एनरोलच्या टीम कडून तुला मिळाली माहिती?
खरं तर मेजॉरिटी मला जास्त माहिती नव्हती, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं हम्म. आणि डिफरंट गोष्टी होत्या, ते मला काही जास्त माहिती नव्हत्या. पण एनरोल इंजिनियर मला खूप जास्त मदत झाली. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, फॉर्म भरणं झालं, काही काही जागेवरती दाखल्याचा फोटो लागतो, काही काही जागेवर दाखल्यामधलं नाव लागतं, काही काही जागेवरती मार्कशीट मधलं नाव लागतं. मग त्यावेळी एनरोल इंजिनियर खरंच खूप मदत झाली. नक्कीच, म्हणजे पॅरेंट्सचे आणि मुलांचे खूप सारे डाऊट्स असतात यानंतर जेव्हा रिझल्ट लागतो आणि जोपर्यंत ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत खूप सारे डाऊट्स असतात पॅरेंट्सचे आणि मुलांचे. तर ते ओव्हरकम करण्यासाठी आपले एनरोल इंजिनियरची काउन्सिलिंग बॅचेस असतात. तर त्या काउन्सिलिंग बॅचेसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशनचा पार्ट, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग, पूर्ण वेबसी व्हेरिफिकेशन, स्क्रिनिटी, ऑफलाईन कसे ऑनलाईन कसे सर्व गाईड केलं जातं. तर या बॅचेसमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तिकडे तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नंबर्स आहेत मेंटर्सचे, त्यांना तुम्ही कनेक्ट करू शकता आणि एनरोल करू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन असा माझा की आजकाल मुलांना किंवा पॅरेंट्सला जे काही काउन्सिलिंग प्रोसेसेस आहेत त्या खूप डिफिकल्ट झालंय, म्हणजे की सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत युट्यूब वगैरे, पण खूप डिस्क्रिट माहिती आहे. तर यामध्ये ऍज अ काउन्सलर, ऍज अ मेंटर्स आम्ही जे गाईड करतो मुलांना, तर ते कितपत महत्वाचं आहे मुलांसाठी, त्यांच्या जर्नीसाठी आणि अलॉटमेंटसाठी कॉलेजेसच्या? खरं तर स्टार्टिंगला मला काही एवढी माहित नव्हती, माझ्या पॅरेंट्सला पण माहित नव्हती. ओके. आणि मग मी सिनियर्सला विचारलं, पण तरी मला अशी खूप डिस्क्रिट माहिती मिळाली. हम्म. म्हणजे एक हे सांगते, एक ते सांगते. हा हा त्याच्यानंतर मग मी एनरोल इंजिनियर जॉईन झालो. त्याच्यानंतर मग मला बरीचशी माहिती कळाली, कुठे काय असतं, कुठे काय हम्म. नसतं. त्याच्यानंतर मग बरोबर सुरुवात झाली सगळं. ओके, म्हणजे बरेच स्टुडंट असं होतं की खूप चांगला प्रिपरेशन करतात 2 वर्ष 12वीच्या, त्यानंतर क्रॅश कोर्सच्या ज्या बॅचेस असतात त्यामध्ये एनरोल करतात आणि चांगला स्कोर पण करतात सीईटी मध्ये, पण कुठेतरी लॅक ऑफ इन्फॉर्मेशनमुळे त्यांचं जे ऍडमिशन आहे हा. तिकडे त्यांना गडबड होते आणि मग जे कॉलेज डिझर्विंग आहे ते भेटत नाही आणि दुसऱ्या कॉलेजला अलॉटमेंट होते. तर नक्कीच या बॅचेसमध्ये तुम्ही एनरोल झाल्यानंतर हा पूर्ण फ्लो तुम्हाला आपण सांगतो. त्यामध्ये मेंटर्स असाइन केले जातात मुलांना, पॅरेंट्स आणि मुलांसोबतही मीटिंग्स होतात, त्यामध्ये ब्रांच सिलेक्शनचे सेशन्स असतात, त्यामुळे तिथेही तुम्हाला काही अडचण येत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन असा माझा की जर सीईटी प्रिपरेशन करताना मुलांचं काय होतं की काउन्सिलिंग कधी घ्यायची, रिझल्ट लागल्यानंतर घ्यायची की रिझल्टच्या आधी घ्यायची, हा खूप मोठा डाऊट असतो. तर तू काय प्रिफर केलं? मी काउन्सिलिंग रिझल्टच्या आधी घेतली होती. तर बेसिकली मुद्दा असा की काउन्सिलिंग रिझल्टच्या आधी घेण्याचं कारण असं की जेव्हा आपण प्रिपरेशन चालू करतो या काउन्सिलिंग प्रोसेसची, त्याआधीच आपण डॉक्युमेंटेशनचा पार्ट ओव्हर केलेला असतो. पॅरेंट्स आणि मुलांसोबत ज्या मीट घेतो तर त्यामध्ये हे डॉक्युमेंटेशनचा पार्ट आपण कम्प्लीट करतो. मग त्यानंतर राहतं की जी प्रोसेस आहे, जे की एफसी क्रिनिटी वगैरे, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड्स. तर यामध्ये हेल्प अशी होती की मुलांना जास्त डॉक्युमेंटेशनचा पार्टला फोकस करायची वेळ येत नाही. जी घाई होते लास्टला कॅप राउंडच्या वेळी, जे व्हॅलिडिटीज वगैरेच्या डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, ते येत नाहीत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा की आता नुकतेच जसं की एसएससी बोर्डचे पेपर संपलेत आणि मुलं फुल ऑन प्रिपरेशन मोड मध्ये आहेत सीईटीच्या ह्याच्यात. तर या पुढच्या नेक्स्ट 1 महिन्यासाठी किंवा 1.5 महिन्यासाठी काय त्यांनी प्लॅन आउट करावं, काय कोणत्या वर्क स्ट्रॅटेजीज त्यांनी इम्प्लिमेंट कराव्या जे की त्यांचा स्कोअर जास्तीत जास्त येऊ शकतो? तर आता आपला 1.5 महिना राहिलाय, तर त्याच्यामुळे सगळे त्यांचे चॅप्टर्स आधी झाले असतील. म्हणजे आता त्यांची फक्त रिव्हिजन बाकी. रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. येस. तर मग त्यांनी काय केलं पाहिजे, एक दिवसातून 6 तास रिव्हिजनला दिले पाहिजेत आणि दिवसातून 6 तास मॉक टेस्टला दिले पाहिजे. स्टार्टिंगला एक मॉक टेस्ट धीरे धीरे चालेल, पण नंतर जेव्हा जेव्हा शेवटचे जेव्हा 15-20 दिवस येतील तेव्हा दिवसातून 2 मॉक टेस्ट कमीत कमी तरी घेतले पाहिजे. येस. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा की या ज्या प्रिपरेशन मध्ये काय अशा कॉमन मिस्टेक्स असतात जे मुलं करतात आणि तूही केल्या पण त्यांना नंतर इम्प्रूव्ह केलं किंवा रिअलाइज झाल्या त्या मिस्टेक्स नंतर? तर ही कन्सिस्टन्सी नाही राहत माणसामध्ये. कारण स्टार्टिंगला जेव्हा आपण जातो 11वी मध्ये, तेव्हा आपण स्टार्टिंगला खूप अभ्यास करतो, कारण नवं अभ्यास करू. पण नंतर हळूहळू आपला जो जोर होतो, ग्राफ कमी होतो. कमी होतो. परत जेव्हा 12वीचे पेपर येतात तेव्हा तो परत वाढतो. तर मग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो, कारण मी पण 11वी मध्ये गेले मला बी तसं झालं होतं. ग्राफ वर गेला डायरेक्ट खाली पडला. पण नंतर मला हळूहळू रिअलाइज झालं, घरचे बोलले, सिनियर्स बोलले की असं नाही गेले पाहिजे. मग मी परत तो ग्राफ वर आणला आणि तो कन्सिस्टंट ठेवला, त्याच्यामुळे मग मी पुढे गेलो. येस. तर जर एखादा स्टुडंट मॉक टेस्ट ज्या देतोय, अटेम्प्ट करतोय रोजच्या, तर त्यामध्ये जर स्कोर कमी येत असेल तर त्याला कसं इम्प्रूव्ह करायचं? फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला बोललो अनालिसिस विषयी, की चॅप्टर लिहायचा, त्याच्यानंतर ते टॉपिक, त्याच्यानंतर त्याच्यामधले जे क्वेश्चन्स होते ते लिहायचे. आणि जर तरी नसेल होत तर मग तो टॉपिक लिहायचा, त्याची जी पीओक्यू असतील ते सगळे पीओक्यू सॉल्व्ह करायचे आणि ते पीओक्यू मधले पॅटर्न लिहून ठेवायचा. त्याने आपल्याला हेल्प होती. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा की जे मुलं आता 99% साठी एम करतायत किंवा सीओएपी, विजेटीआय, पीआयसीटी अशा कॉलेजेसमध्ये एम करताय ऍडमिशन घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी तुझ्याकडून टॉपच्या 3 टिप्स काय असतील?
पहिलं तर नियमित राहा, म्हणजे जी प्रिपरेशन असेल जे रोजच्या रोज करा, म्हणजे प्रिपरेशनला पुढे टाळू नका. दुसरं की जे पण मॉक टेस्ट असतील ते रोजच्या रोज सोडवा. म्हणजे काही काही जण मॉक टेस्ट म्हणजे आज 1 सोडवणार आणि उद्या 3 सोडवणार किंवा 4 सोडवणार, त्यांनी खूप प्रेशर येतो आणि अनालिसिसला पण फिक्स नंबर त्या रेग्युलर ठेवा. आणि थर्ड म्हणजे टाइम मॅनेजमेंट. कारण टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे. कारण टाइम मॅनेजमेंट ओरिजिनल पेपर मध्ये टाइम मॅनेजमेंट होत नाही. जर तुम्ही मॉक टेस्ट सोडवल्या नसतील किंवा मॉक टेस्ट मध्ये टाइम मॅनेजमेंट शिकला नसाल तर मग आपला जो एंड पेपर असतो, फायनल पेपर, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो. कारण जे सोपे क्वेश्चन्स असतात ते मेजॉरिटी टाइम्स लास्टला असतात आणि त्याच्यामुळे मग ते सोपे क्वेश्चन पण सॉल्व्ह होत नाही, अवघड पण क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. तर मग पहिला पेपर जर खराब गेला तर दुसरा पेपर खराब जाण्याचे चान्सेस खूप असतात. ओके, प्रेशर येतो आणि त्यानंतर ते मिस आउट झालेले क्वेश्चन्स तुम्हाला प्रेशराईज करतात. ओके, तर पॉडकास्टच्या लास्टच्या पार्टकडे आपण जातोय. यामध्ये आपण काही क्वेश्चन्स रॅपिड फायर करणार आहोत. तर यामध्ये तुला क्विकली आन्सर करायचे क्वेश्चनचं. तर माझा क्वेश्चन असा की ही सर्व जी जर्नी होती तिला तू 1 वर्ड मध्ये कसं डिस्क्राईब करशील? वंडरफुल. वंडरफुल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असा की तुझी अशी कोणती जी स्टडी हॅबिट होते तिने पूर्ण डिफरन्स केला, म्हणजे जो कन्सिस्टंट होता, पेशंट होता रिझल्टच्या बाबतीत, किंवा डिसिप्लिन होतं जी रोज यायचंय, रोज तेवढा वाला मॉक टेस्ट प्रिपरेशन जे काही स्टडी आहे ते करायचंय? तर मला वाटतं की मी डिसिप्लिन होतो. कारण मी दिवसाला जे टेस्ट असतील ते टार्गेट होत नाही ना तोपर्यंत झोपत नव्हतो. ओके. कारण जो टार्गेट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला झोप पण येत नव्हती आणि असं वाटायचं आज पूर्ण नाही झालं, असं गिल्ट येते. ओके ओके. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की मी डिसिप्लिन होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा की जर तुला ही प्रिपरेशन करायची संधी जर परत मिळाली तर अशी कोणती एक चूक असेल ती की तू अवॉइड करशील या जर्नीमध्ये? जे मी बोललो की स्टार्टिंग पासून नियमित राहणे. कारण स्टार्टिंगला मी नियमित नव्हतो, असं ग्राफवर याला खाली आला. तेव्हापासून जर मी नियमित असतो तर मग अजून चांगला रिझल्ट आला. त्याच्यापेक्षा चांगलं तर कायच कॉलेज भेटणार आहे. सीयूईपीच्या सीएस ब्रांचला तो आहे आता. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा की जे मुलं आपल्याकडे सीयूईपी, आपले जे ऑडियन्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, जे सीयूईपी व्हीजेटी अशा कॉलेजेसमध्ये ट्राय आउट करतायत इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी तुझा एक मेसेज काय असेल लास्टचा? तुम्ही जे करताय ना त्याच्यामध्ये नियमित राहा. म्हणजे जे करताय त्याच्यामध्ये डिसिप्लिन राहा. जे तुमच्याकडून चुका होत आहेत त्याला मान्य करा आणि जे डाऊट असतील ते डाऊट सॉल्व्ह करा. पोरं डाऊट बोलण्यासाठी खूप घाबरतात, टीचरमध्ये किंवा क्लासरूम मध्ये बोलण्यासाठी घाबरतात. त्यावेळी काय करा की घाबरू नका. कारण आपले मित्र ठेवा किंवा त्याच्यापेक्षा चांगलं की मित्र ठेवा की जे डाऊट विचारू शकतात. कारण आपण त्यांच्याकडे डाऊट विचारू शकतो. असे मित्र ठेवा की ज्यांनी आपल्याला मदत होईल, ज्यांनी आपल्याला दुष्परिणाम होणार नाही. अजून एक 12वीच्या मुलासाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही ना तुमच्या ज्या कामाशी डिसिप्लिन राहा. कारण त्याचा फायदा तुम्हाला शेवटी भेटेलच. शेवटी नाही भेटला तरी इंजिनिअरिंगला भेटेल. कारण बरेचसे पोरं असतात की ते म्हणतात एवढे मार्क केले, एवढा अभ्यास केला पण काय भेटलं नाही. तर पण तेव्हा भेटलं नाही, पण तुम्हाला ते इंजिनिअरिंग मध्ये 100% भेटेल. आणि मी तुम्हाला हायली सजेस्ट करतो की तुम्ही इंजिनिअर साठी एनरोल करा आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. ओके, तर थँक्यू असद हे सर्व डिस्कशन एनरोल इंजिनियर्सच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आल्याबद्दल, हे डिस्कशन केल्याबद्दल. खूप सारे इन्साइट्स मुलांपर्यंत पोहोचले असतील नक्कीच. जे मुलं ट्राय आउट करतायत चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं, तर त्यांना सांगू इच्छितो की हे जे छोटे छोटे टाइम कन्स्ट्रेंट्स वाले, जे की मॉक टेस्ट वाले हे जे पार्ट आहेत त्यांवर हायलाईट करा, त्यांवर काम करा. त्याने तुमचा जो स्कोर आहे तो कुठच्या कुठे पोहोचून जाईल. तर जे काही रिझल्ट नंतरचा पार्ट असतो काउन्सिलिंगचा, तर एनरोल इंजिनियर्सच्या काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. जसं की त्यामध्ये तुम्हाला सर्व गायडन्स मिळतो, कॅप राऊंड 1 पासून ते कॅप राऊंड 4 पर्यंत, आणि स्पॉट राऊंड बद्दलची इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला ग्रुपवर शेअर केली जाते. तर या बॅचेसमध्ये एनरोल करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवर आलेल्या नंबर्सवर तुम्ही कनेक्ट करू शकता, यामध्ये एनरोल करू शकता. आणि ही जी तुमची प्रोसेस आहे ती एकदम स्मूथ होईल याची गॅरंटी एनरोल इंजिनियरची टीम देते. तर थँक्यू असद परत एकदा एनरोल इंजिनियरच्या संपूर्ण टीम कडून मी थँक्यू करतो की तू आलास, मुलांसाठी खूप साऱ्या इन्साइट्स तू शेअर केल्यात. आणि थँक्यू सो मच.